जय जय रघुवीर समर्थ. समर्थांचा स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन अत्यंत आदराचा होता. मठपती होण्यास आवश्यक ती पात्रता दिसली तर म्हणजे त्यांनी स्त्रियांना सुद्धा मठपती केलं, महंत केलं. यामध्ये वेणास्वामी, अक्कास्वामी, बयास्वामी या विशेष होत्या. त्यांचा अनुग्रह देण्याची पात्रता सुद्धा होती. समर्थ सर्व स्त्रियांना आपल्या मातेच्या समान मानत असत. त्यांची निंदा केलेली समर्थांना अजिबात खपत नसे. विशेषतः समर्थ परस्त्री, परद्रव्य याबद्दल कटाक्षाने शुद्धता पाळत असत. परद्रव्य हे सुद्धा त्यांनी कधीही त्याला स्पर्श सुद्धा केला नाही. एकदा समर्थांच्या एका शिष्याने परस्त्रीशी अनैतिक वर्तन केलं. त्यावेळी समर्थांनी त्याला छडीने फोडून काढलेलं होतं. अशा या स्त्रियांच्या मध्ये म्हणजे समर्थ रामदास स्वामी हे स्वतः ब्रह्मचारी असून सुद्धा त्यांच्या राष्ट्रोद्धाराच्या कार्यासाठी त्यांनी स्त्री शिष्या ह्या घेतल्या होत्या. त्यांच्या जवळजवळ 300 स्त्री शिष्या होत्या. त्या 13 स्त्रिया या महंत पदाला पोचलेल्या होत्या. त्या 13 जणींपैकी वेणास्वामी, अक्कास्वामी, अंबिकाबाई, बयाबाई या 4 शिष्या स्वानुभवाच्या दृष्टीतून फार योग्यतेला पोचलेल्या होत्या. त्या काळी कुलीन घराण्यातील स्त्रियांना शिष्या करणे पुरुषप्रधान समाजाला अजिबात मान्य नव्हतं. त्यांना मोकळेपणे वावरू देणं, स्त्री पुरुषांसमोर कीर्तन प्रवचन करणं, मठपती होऊन काम बघणं हे त्या काळात समाजाला आवडत नव्हतं. पण तरी देखील समर्थांनी ही क्रांती घडवून आणली. विधवा जीवन जगण्यानंतर समाजात जीवन हे नसल्यासारखेच होत असे. आर्थिकदृष्ट्या त्या परावलंबी होत असत. अशा परिस्थितीत अध्यात्म हेच एक क्षेत्र त्यांना जीवनरंजनाचे साधन उरे. स्त्री शिष्यांची नैतिक जबाबदारी संपूर्ण समर्थांनी त्यांच्या मोठ्या धाडसाने आपल्या अंगावर घेतलेली आपल्याला दिसते आणि त्यापायी त्यांनी लोकनिंदा सुद्धा सहन केली. अर्थात पुढे त्यांच्या या धाडसाला मधुर फळं आली. वेणाबाई, अक्कास्वामी या बालविधव्या होत्या. वेणास्वामी तर उत्तम स्वयंपाक करत, त्याप्रमाणे त्या चांगल्या बहुश्रुत होत्या. उत्तम काव्य रचना करीत असत. त्यात त्यांनी 7 प्रकारची रामायणं लिहिली. श्री समर्थांसमोर आणि श्रोत्यांसमोर निर्भयपणे कीर्तन करण्याचा अधिकार फक्त समर्थांनी वेणास्वामींना दिलेला होता. अशी स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन समर्थांचा होता. जय जय रघुवीर समर्थ.